महाराष्ट्रातल्या राजकारणातला धुरंधर कोण तर भाजप. महाराष्ट्रातल्या राजकारणातला सिकंदर कोण तर भाजप. होय, महापालिका निवडणुकांनी हे सिद्ध केलंय. 29 पैकी 20 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजपनं आपला महापौर बसवण्या इतपत यश संपादन केलंय. या यशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजपनं सोयीनुसार आपल्या मित्रांना प्रतिस्पर्धी केलं आणि काही ठिकाणी नैसर्गिक प्रतिस्पर्ध्यांचा वापर करत मित्रांचा काटा काढला. भाजपच्या या विजयाची इनसाइड स्टोरी बघूया या स्पेशल रिपोर्टवर. केंद्रातल्या सत्तेतला सर्वात मोठा पक्ष भाजप. महाराष्ट्रात ज्या महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीतला मोठा भाऊ भाजप. आणि आता महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त महापालिकांमध्ये सत्तेच्या चाव्या कमरेला लावून फिरणारा पक्ष असणार आहे भाजप. मुंबई असो किंवा मुंबई लगतचं MMR क्षेत्र, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असो किंवा मराठवाडा, राज्यभरातल्या बहुतांश महापालिकांमध्ये विजयाचं कमळ फुललंय. महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे. 29 पैकी जवळपास 20 किंवा त्याहून जास्त महापालिकांमध्ये भाजपला आपला महापौर सहज बसवता येणार आहे. कोणत्या महापालिकांमध्ये विजय कमळ फुललंय? मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल या महापालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरत भाजपनं मुंबई आणि MMR विभागात चौकार ठोकलाय. तर ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी आपला महापौर बसवणं भाजपला जास्त कठीण आहे असं वाटत नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात भाजपनं सत्तेचा षटकार ठोकलाय, कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 महापालिकांमध्ये भाजपला एक हाती सत्ता स्थापन करता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या महापालिकेत मतदारांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलाय. महायुती सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आमची घोषित झालेली आहे. त्यामुळे लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज 16 जानेवारीला मी माझ्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सगळे राबलेले, त्याचबरोबर कोल्हापूरचे नागरिक यांच्याबरोबर आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातच वाढदिवस साजरा करायला लागलेलो आहे. प्रचंड आनंद झालेला आहे, कारण कोल्हापूरमध्ये इतिहास घडलेला आहे. या कोल्हापूर शहरामध्ये कधी काळी फक्त एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून यायचा, आज तिथं आमचं बहुमत झालेलं आहे. सरकार आम्ही बनवतोय, महापौर आम्ही बनवतोय, याचा मला विशेष आनंद होतोय. गिरीश महाजनांनी नाशिक, जळगाव आणि धुळ्याचा किल्ला लढवला तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या खांद्यावर अहिल्यानगरच्या गडाची जबाबदारी होती. दोन्ही शिलेदारांनी पक्षासाठी उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या 4 महापालिकांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. उत्तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर कोणत्या महापालिकांमध्ये विजय कमळ फुललंय? नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे या महापालिकेत भाजपचा महापौर बसणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. 90% यश त्या ठिकाणी भाजपला मिळालेलं आहे. 100% यश जळगावमध्ये त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा एक विक्रमी आकडा 76 असा आकडा. खरं म्हणजे अपेक्षा थोडी जास्तच होती, मी पुन्हा आपल्याला सांगेल, पण या ठिकाणी जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही याचं थोडी खंतसुद्धा माझ्या मनामध्येच नेहमी या ठिकाणी असेल. नगरमध्ये सुद्धा महायुतीच त्या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्रानंतर आता वळूयात मराठवाड्याकडे. संभाजीनगर महापालिकेत भाजप आणि शिंदेची शिवसेना असा 2 मित्रांमध्येच लढाई होती. मात्र 58 जागांसह एक हाती सत्ता संपादन करत भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला पराभवाची धूळ चारली आहे. तिकडे अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात नांदेडची महापालिका जिंकण्यात भाजप यशस्वी ठरलाय. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि जालना या महापालिकांमध्ये कुणाच्याही कुबड्यांशिवाय महापौर बसवण्या इतकं यश भाजपनं मिळवलंय. मैं अपने लिए कहूँगी, मेरी जीत के लिए कहूँगी, मैं यही कहूँगी कि हमारे
जो विकास है, हमारे प्रधानमंत्री जी ने जो देश में और महाराष्ट्र में विकास के लिए बहुत सहकार्य सहयोग किया है, उसी तरह से हमारे देवेंद्र जी ने जो किया है, हमारी युति ने जो किया है, उसकी जीत है। इतर विभागाच्या तुलनेत विदर्भात भाजपला फक्त 2च महापालिकांमध्ये विजयाचं कमळ फुलवता आलंय, त्या म्हणजे नागपूर आणि अकोला. कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत राज्यातल्या भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाहीये आणि सर्वात जास्त महापालिका जिंकत भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वर्चस्व सिद्ध केलंय. आणि हे वर्चस्व सिद्ध करताना भाजपनं आपल्या विरोधकांच्या राजकीय अस्तित्वाची रेघ पुसट तर केलीच आहे, मात्र आपले मित्र पक्ष त्यांच्या राजकीय अस्तित्वाची रेघ आणखी गडद करणार नाहीत याची देखील खबरदारी घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.